मी छाती ठोकून सांगू शकतो की आर्मीमध्ये, मला आता आर्मीची माहिती, नेव्ही एअरफोर्स बद्दल मी बोलू शकत नाही, पण आर्मीमध्ये जे तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं ते इतर कुठेही मिळणार नाही. आर्मीमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला कामराडियारी मिळते, एकमेकांना प्रत्येक जण सांभाळून घेतो, तुम्हाला आपल्या बरोबरचा कोणीतरी आपल्या पाठीत घाव घालेल याची भीती नसते. त्या मुलांच्या किंवा मुलींच्या डोळ्यामध्ये हे युनिफॉर्मचं एवढं आकर्षण असतं. म्हणजे जे मेडल्स लावलेले असतात ते मेडल असे ते बघत असतात की कुठे, मला वाटतं की त्यांच्या मनात असेल की हे मला कधी मिळतील. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मध्ये मी हे सुद्धा बघितलं की त्यांना त्या ग्लॅमरचं आकर्षण असतं, पण त्या ग्लॅमर मध्ये किती मेहनत आहे हे बऱ्याच जणांना कळत नाही. आर्मीमध्ये खूप जास्त अभ्यास करावा लागतो, कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असतात आर्मीमध्ये गेल्यावर. आणि इनफॅक्ट ही एकच अशी गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे की जिथे प्रमोशनसाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. तर त्याची तयारी असणं खूप आवश्यक आहे. त्याची जर का तयारी नसेल, म्हणजे अभ्यास करण्याची तयारी नसेल, तर मग ते कठीण होतं. युद्धासाठीच अभ्यास करायचा असतो, युद्धासाठी स्वतःला तयार करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये खरं तर जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक वेपनच्या कॅपॅबिलिटीज बद्दल माहिती नाही, दुश्मनच्या वेपनच्या कॅपॅबिलिटीज बद्दल माहिती नाही, दुश्मनच्या टॅक्टिक्स बद्दल जोपर्यंत माहिती नाही, तोपर्यंत तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं हे खूप आवश्यक आहे. जसं कारगिलमध्ये होतं, तर कारगिलमध्ये इट वॉज फुट ऑन द ग्राउंड. जोपर्यंत तुम्ही आपला तिरंगा तिथे आपल्या ऑब्जेक्टिव्ह वरती जाऊन फडकवत नाही, तोपर्यंत तुम्हाला डिसायझिव्ह विक्ट्री मिळू शकत नाही. तर ती डिसायझिव्ह विक्ट्री मिळण्यासाठी इन्फंट्रीचा फुट ऑन द ग्राउंड खूप आवश्यक. आणि त्यावेळेला तर आम्ही जेव्हा कारगिलमध्ये वरती चढत होतो, तर त्यावेळेला एक नाही, दोन नाही, 3 दुश्मन होते आमच्याकडे. एक तर दुश्मन होता पाकिस्तानी सोल्जर, त्यांनी नुसते फायरिंग तर सोडा, त्यांनी नुसते दगड जरी खाली फेकले असते तरी आमचे प्रॉब्लेम झाला असता. दुसरं होतं ऑक्सिजन. ऑक्सिजन तिथे साधारणपणे 20% ऑक्सिजन आहे. तर त्यावेळेला स्वतःचं सगळं सामान घेऊन, वेपन घेऊन, ॲम्युनिशन घेऊन वरती चढणं हे खरोखर खूप कठीण होतं. असं म्हटलं जातं की एनडीएच्या परीक्षेसाठी तुम्हाला जो आपण म्हणतो झपाटलेला असला पाहिजे. जोपर्यंत तो विद्यार्थी झपाटलेला नसतो तोपर्यंत त्याला ती एनडीएची परीक्षा पास होणं खूप कठीण होतं. आणि आता जे विद्यार्थी बघतो आमचे जे पास झालेले आहेत ते खरोखर झपाटलेले आहेत. आणि त्या म्हणजे अशी एक परिस्थिती असते की त्यांना एनडीएच्या व्यतिरिक्त ते दुसरा कुठला विचारच करू शकत नाही. नमस्कार. 1999चं कारगिल युद्ध तुम्हाला आठवतंय का? आता तुम्ही म्हणाल की कारगिल युद्ध कुठे मध्येच काढलं, सध्या तर अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू आहे. तसं नाहीये. ते तर युद्ध सुरू आहे, पण ते युद्ध वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि कारगिल युद्ध हे वेगळं होतं. जवळपास 60 दिवस हे युद्ध चाललं. 25 ते 30 हजार जवान आपले युद्धभूमीवर लढत होते. ह्यामध्ये अनेक जवान, जवळपास 500हून अधिक जवान शहीद झाले, 1300हून अधिक जखमी झाले. हे सगळं आहेच, पण आज आपण मधुराष्टक पॉडकास्टमध्ये आज अशा एका जवानाला इथे आमंत्रित केलंय. त्यांनी कारगिल युद्ध स्वतः अनुभवलंय, स्वतः त्यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्यांचा अनुभव आज आपल्यासोबत ते शेअर करणार आहेत. आणि त्याचबरोबर सध्या ते यशोतेज अकॅडमीमध्ये तरुणांना प्रशिक्षण देत आहेत. आता ह्या सगळ्याबद्दल आज आपण मधुराष्टक पॉडकास्टमध्ये गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी. सगळ्यात अगोदर मी त्यांचं आमच्या मधुराष्टक पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, सरांचं नाव आहे संग्राम दळवी, ब्रिगेडियर संग्राम दळवी, आणि ते निवृत्त आहेत. त्यांना जवळपास 34 वर्ष त्यांनी देशसेवा केली आहे. साधीसुधी गोष्ट नाही आहे, कारण स्वतःला देशसेवेसाठी अर्पण करणं, आपल्या देशासाठी तिथे ते कारगिल युद्धामध्ये सहभागी झाले. अनेक युद्ध, अनेक गोष्टी त्यांनी खूप जवळून पाहिल्या. ह्या सगळ्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
एकतर मुळात धैर्य लागतं, सहनशीलता लागते, कुटुंबापासून ते अनेक वर्ष दूर होते, हे सगळं त्यांनी अनुभवलंय. हा अनुभवांचा तर पूर्ण त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचाच आहे. पण त्याचबरोबर ते यशोतेज अकॅडमीमध्ये सध्या तरुणांना प्रशिक्षण देतात, त्याविषयी सुद्धा आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तेव्हा मधुराष्टकचा हा पूर्ण पॉडकास्ट बघायला विसरू नका, कारण यशोतेज अकॅडमी त्याचबरोबर कारगिल युद्धाचा त्यांचा अनुभव ह्या सगळ्याबद्दल आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. Be a NDA cadet. Train hard with Yashotej Academy, Pune. Jai Hind. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे मधुराष्टक पॉडकास्टमध्ये. गेली 34 वर्ष तुम्ही देशसेवा केली. साधी सोपी गोष्ट नाही आहे. जर का विचारलं कोणी तुम्हाला की एकूणच हा प्रवास जो आहे तो एका वाक्यात काय सांगाल? सैनिकी प्रवास. सैनिकी प्रवास जसा अपेक्षेप्रमाणे ॲडव्हेंचरस होता. एक ॲडव्हेंचर मिळवण्यासाठी आर्मी जॉईन केली होती आणि तो माझ्या नशिबाने मला त्याप्रमाणे साध्य करता आला. आर्मीमध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. स्पेशली जेव्हा तुम्ही काश्मीरसारख्या ॲक्टिव्ह फील्ड एरियामध्ये असता, तर त्या दिवशी कधीतरी खूप जास्त बर्फ होतं, कधीतरी एखाद्या प्रेग्नंट बाईला बर्फामध्ये तुम्हाला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. तिसऱ्या दिवशी खूप जास्त एनिमीकडून फायरिंग होतं, त्याचा प्रत्युत्तर दिलं जातं. चौथ्या दिवशी तुम्हाला एक खबर मिळते की कदाचित आज इन्फिल्ट्रेटर्स आत येण्याचा प्रयत्न करतील. मग रात्रभर, कधी कधी 2-2, 3-3 रात्र तुम्ही त्यांची वाट बघत जंगलामध्ये थांबता. जंगलामध्ये पाऊस पडत असतो, खाली चिखल असतो. खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा वेळेला एकमेकांसाठी सर्वात महत्वाची किंवा सर्वात कठीण गोष्ट असायची म्हणजे जवानांना जागा ठेवणं. कारण या वेळेला बऱ्याच वेळेला जवान झोपी जातात. मग त्यावेळेला एकमेकांच्या पायाला दोऱ्या बांधून तुम्ही पाय हलवून ते एकमेकांना जागे करत राहतात. तर अशा प्रकारे दर दिवस हा काही ना काहीतरी वेगळे चॅलेंजेस घेऊन येतो आणि दर दिवस तुमच्यासाठी वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स देण्याचा ऑप्शन्स घेऊन येतो. तर इट हॅज बीन वंडरफुल. प्रत्येक दिवस हा मेमोरेबल होता, प्रत्येक दिवस हा चॅलेंजिंग होता आणि मुख्य म्हणजे प्रत्येक दिवस हा सॅटिस्फॅक्टरी होता. सर, आता तुम्ही जसं म्हणालात सॅटिस्फॅक्टरी, आज आपण बघितलं तर जेव्हा आपण लहानपणी आपण ठरवतो की काहीतरी व्हायचंय, एक आपल्या मनामध्ये अशी जिद्द असते की अरे आपण ना सैनिकांना बघतो, पोलिसांना बघतो, तेव्हा आपल्याला असं मनामध्ये वाटतं, किंवा डॉक्टरांना बघतो, तर मला नाही ह्याच्यामध्ये जायचंय, मला ह्याच्यामध्ये करिअर करायचंय, असं आपण लहानपणी ठरवतो. तुम्ही असं लहानपणी ठरवलं होतं का? किंवा तुमच्या घरामध्ये असं कोणी आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये कोणी होतं का? नाही, आमच्या घरामध्ये पूर्ण खानदानातून मी पहिलाच, कदाचित शेवटचा. पण लहानपणी अशी काही याची कल्पना नव्हती. इनफॅक्ट 10वी पर्यंत मला एनडीए पुण्यात आहे ह्याची कल्पना होती, पण एनडीए काय आहे आणि तिथे कसं जायचं ह्याची काही माहिती नव्हती. कॉलेजमध्ये गेल्यावरती मला एनसीसी जॉईन करण्याची संधी मिळाली आणि तिथे असताना मग रिपब्लिक डे परेड केला. तिथे दिल्लीला गेलो, त्यावेळेला इतर वेगवेगळ्या ऑफिसर्सना बघितलं, इतर नॅशनल लेवलचे काही कॅम्प केले, आणखीन 2 कॅम्प केले आणि त्याच्यानंतर शेवटच्या वर्षी मी एक सायकलिंग एक्सपिडिशन केली होती. तर त्यावेळेला आम्ही मुंबईहून कन्याकुमारी पर्यंत 1700 किलोमीटर सायकलवरून गेलो. तर तिथे त्रिवेंद्रमला जेव्हा आम्ही गेलो तर त्रिवेंद्रमला एक एनसीसीचं ग्रुप हेडक्वार्टर होतं. तर तिथे आतमध्ये गेलो, तर त्यावेळेला राहिलो होतो आम्ही तिथे, एक दिवस राहायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या ग्रुप कमांडरनी, ब्रिगेडियर होता त्यावेळेला तो, त्यांनी आम्हाला चहासाठी मेसमध्ये बोलवलं. तर त्यावेळेला पहिल्यांदा मी त्या मेसच्या आतमध्ये गेलो आणि मेसमध्ये माझी उंची 6 फूट आहे.
माझ्यापेक्षा उंच असे 2 हस्तिदंत दरवाजावर ठेवलेले होते. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो तर आम्ही 10 जण होतो. तर आम्हाला 10 जणांना एक जण वेटर आला, सैनिकी युनिफॉर्म मधला वेटर आला. त्यांनी ग्लोव्ज घालून ट्रेमध्ये स्नॅक्स दिले, पाणी दिलं, चहा पान झालं. एकंदरीत सगळा तो थाट बघून वाटलं की आता हा विचार करायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर मग नशिबाने पहिली परीक्षा दिली. आणि मी बऱ्याच परीक्षा दिल्या होत्या, पण या परीक्षेचा रिझल्ट पहिला आला आणि म्हणून तो जॉईन केला. बरं, पण मग 34 वर्ष आज देशसेवेला तुम्ही दिली, साधी सोपी नाहीये. या 34 वर्षांमध्ये असे अनेक अनुभव आले असतील. असा एखादा अनुभव आत्ता तुम्हाला या क्षणी आठवतोय का, की जो कधीच तुम्ही विसरणार नाही किंवा विसरूच शकत नाही? खरं तर अनुभव म्हणण्यापेक्षा मूर्खपणा म्हणता येईल. पण तो मूर्खपणा असा होता की आता मी सांगतो, त्याची गोष्ट सांगतो. आम्ही उरीमध्ये होतो 93 to 95, 2 वर्ष होतो आम्ही. आणि उरीमध्ये त्यावेळी कारगिलच्या आधीची गोष्ट आहे. त्यावेळेला लाईन ऑफ कंट्रोलचं फेन्सिंग झालं नव्हतं आणि दोन्ही बाजूंनी खूप जास्त फायरिंग व्हायचं. खूप जास्त म्हणजे एकेका दिवसाला जवळजवळ 5-5 हजार राऊंड फायर व्हायचे एकेका बटालियन मधून. बऱ्याच वेळेला आम्ही पलीकडे जायचो, ते आमच्याकडे यायचे. म्हणजे ऍक्शन्स खूप चांगल्या व्हायच्या त्यावेळेला, बऱ्याच व्हायच्या. तर आणि जनरली ऑफिसर्सना तिथे डिसेंबर ते मार्च पर्यंत सुट्टी मिळायची. डिसेंबर ते मार्च का? कारण त्यावेळेला बर्फ पडायचा. बर्फ पडल्यावरती इन्फिल्ट्रेशनचा धोका कमी व्हायचा आणि मग त्यावेळेला ऑफिसर्स घरी जाऊ शकत होते. आता डिसेंबर अर्धा संपला, आम्ही आमची सुट्टीची वाट बघत होतो, पण सुट्टी मिळत नव्हती कारण बर्फ होत नव्हता. अजून मला आठवतं 17 डिसेंबरचा दिवस होता तो. 17 डिसेंबरला आम्ही जिथे कंपनी कमांडर होतो, मेजर होतो मी त्यावेळेला, आणि समोर म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल मधून आमच्या पोस्ट पर्यंत यायला जो रस्ता यायचा, तर त्या रस्त्यावरती आमची एक छोटीशी पोस्ट होती जिथे 10 जवान तैनात होते. आणि हे एका बकरवालचं तिथे एक जुनं घर होतं लाईन ऑफ कंट्रोल मध्ये, माइनफील्डच्या आतमध्ये. तिथे हे लोक राहायचे आणि ते लोक तिथून लाईन ऑफ कंट्रोल वरती निगराणी करायचे. आणि त्याच्या आजूबाजूला, कारण बर्फ पडत नव्हता, पाऊस नव्हता, तर आजूबाजूला खूप जास्त काँग्रेस ग्रास, म्हणजे ग्रास असं होतं की जवळजवळ 8 ते 10 फूट ग्रास झालं होतं तिथे. आणि त्यावेळेला फायरिंग चाललं होतं आणि काय कोणास ठाऊक काहीतरी झालं आणि दुश्मननी दिवसा फायरिंगला सुरुवात केली आणि आमच्याकडून पण प्रत्युत्तर गेलं. पण त्या फायरिंग मध्ये मशीन गनच्या प्रत्येक 5वी राऊंड ही इन्सेंडियरी राऊंड असते. इन्सेंडियरी म्हणजे त्याच्यामुळे आग लागते. ते रात्री आपल्याला कळतं की त्याच्यामुळे ती गोळी टार्गेट पर्यंत जाते की नाही जाते, तर त्यासाठी असते ती. नेमकी तिने त्या ग्रासला आग लावली आणि त्याच्यामुळे आमचं जे ते पोस्ट होती, ती पोस्ट मी बघितली. ती लाकडी हट होती, ती छोटीशी झोपडी होती जिथे 10 जवान राहायचे. माझ्या डोळ्यासमोर ती 5 मिनिटांमध्ये जळून खाक झाली. 5 मिनिटांमध्ये आमचे जे 10 जवान होते तिथे, एक जेसीओ होता, हे फक्त नेसलेल्या कपड्यांशी आणि आपापलं वेपन फक्त ते घेऊन बाहेर निघाले. याच्याशिवाय त्यांना काही करायला वेळ मिळाला नाही. आणि बाहेर निघून मग कुठे जे काही झाड मिळालं, झाडाच्या बुंध्याच्या पाठी, काही तिथे दगड होते छोटे, त्या दगडांच्या पाठी ते लपून राहिले होते. कारण जेव्हा त्यांनी दुश्मनी बघितलं की इथे त्यांना नुकसान झालेलं आहे आमचं, मग त्याचे फायरिंगची आणखीन इंटेन्सिटी वाढली आणि आम्ही वरून बघत होतो. नशिबाने तो जो जेसी होता त्यांनी रेडिओ सेट घेऊन निघाला तो बाहेर, तर त्याच्यामुळे आमचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट होता आणि नुकसान काही झालं नाही. तर दिवसभर साधारणपणे 2 तास फायरिंग चाललं. 2 तासानंतर तो दमला आणि त्यांनी फायरिंग थांबवलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की सगळे जवान ठीकठाक आहेत, सगळे जवान, कोणालाही काही नुकसान झालेलं नाही, सगळे वेपन्स ठीकठाक आहेत. आणि नंतर साधारणपणे दुपारी 1च्या सुमारास क्लाउड्स गॅदर व्हायला सुरुवात झाली आणि
2-2:30च्या सुमारास बर्फ पडायला सुरुवात झाली. हेच बर्फ जर का सकाळी 10 वाजता पडलं असतं तर आमचं नुकसानच झालं नसतं. खरंय खरंय. पण बर्फ पडायला सुरुवात झाली आणि जनरली काश्मीरमध्ये जो पहिला बर्फ पडतो तो बराच हेवी बर्फ असतो. म्हणजे साधारणपणे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जवळजवळ 2 फुटाचा बर्फ तिथे जमा झाला होता. बापरे. आणि त्याच्यानंतर आम्ही तरी पण आम्ही 7 वाजेपर्यंत वाट पाहिली, जेव्हा पूर्णपणे व्हाईट आउट कंडिशन झाली. मग त्यावेळेला आम्ही आमचे व्हाईट कपडे घातले. जनरली विंटर क्लोथिंग वेगळं असतं, त्याच्यामध्ये व्हाईट पॅन्ट असते, व्हाईट शूज असतात, व्हाईट जॅकेट असतं, व्हाईट कॅप असते आणि तोंडाला पण एक व्हाईट मास्क असतो. बरं. हे सगळे हातामध्ये व्हाईट ग्लोव्ज असतात. हे सगळे घालून आम्ही खालती निघालो आणि खालती गेलो. जवानांना भेटलो. त्या जवानांना म्हटलं काय कसे आहात तुम्ही. त्यांचं पहिलं रिॲक्शन होतं की साहब इसको जाके ठोकना है. तो म्हटलं ठीक आहे ठोकेंगे बाद में. अभी त्यांना चहा दिला, गरम जेवण दिलं त्यांना आणि त्यानंतर मला आमचा जो GC होता तो मला येऊन कानात म्हणतो साहब एक छोटासा प्रॉब्लेम हो गया. आता असा जेव्हा JCO म्हणतो छोटासा प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणाला की साहब काही गडबडीमध्ये मशीन गनची एक बॅरल आतच राहील, स्पेअर बॅरल आतच राहील. आता स्पेअर बॅरल किंवा कुठच्याही वेपन, हे म्हणजे वेपन इज द सेकंड वाईफ. तुम्ही वेपन जर का सोडलं पाठी तर इट्स अ कोर्ट मार्शलेबल ऑफेन्स. तर म्हटलं ठीक आहे तू चल आपण जाऊन बघून येऊ. तोपर्यंत त्यांनी पण व्हाईट ड्रेस घातला आणि आम्ही तिथे त्या हटच्या बाजूला जवळच होती ती. आम्ही आतमध्ये एक पाऊल टाकलं आणि दुसरं पाऊल टाकलं आणि आमच्यावरती सगळ्या बाजूंनी मशीन गनचं फायरिंग सुरू झालं. आणि फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड मला कळलं की तो सगळा एरिया जळून खाक झालेला होता, काळा झाला होता आणि आम्ही व्हाईट कपड्यामध्ये त्याच्यामध्ये मुवमेंट करत होतो. म्हणजे तो जो मूर्खपणा होता तो माझ्यामुळे कदाचित बाकीच्यांच्या जीवावर घेतलं असतं. तर त्याच्यामुळे म्हटलं जातं की इवन अ स्मॉल मिस्टेक कॅन ब्रिंग यू बॅक इन बॉडी बॅग्स. आणि आम्ही दोघांनीही धावत पळत बाहेरच्या बर्फावरती झोप घेतली आणि पुढचे 30 मिनिटं जोपर्यंत फायरिंग चालू होतं तोपर्यंत आम्ही बर्फामध्ये 2 फूट बर्फामध्ये आतमध्ये पूर्णपणे आतमध्ये होतो, पण चारी बाजूंनी घाम फुटलेला होता. तर हा प्रसंग विसरणं थोडं कठीण. म्हणजे असे अनेक प्रसंग येत असतात. बरोबर आहे. आणि जेव्हा युद्ध प्रत्यक्षात तुम्ही अनुभवले किंवा युद्धभूमीवरती जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मनामध्ये एक भीती असते का? भीती खरं तर भीती सगळ्यांनाच वाटते आणि ऑफिसरला पण भीती वाटते, पण ऑफिसरला ती भीती दाखवू देता कामा नसते. कारण एकदा जर का ते असं म्हटलं जातं की फिअर अँड करेज बोथ आर कॉन्टेजियस. तर त्यामुळे एकाला भीती ती वाटायला लागली की ती लगेच पसरते. आम्ही अगेन द्रासमध्ये होतो. तर द्रासमध्ये आमचा एका ॲव्हलांचमध्ये आमचा एक पोर्टर आमच्या बरोबर होता, त्याचा मृत्यू झाला. ॲव्हलांचमध्ये तो खाली आला आणि इनफॅक्ट आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी त्याला आम्ही शोधू शकलो. कारण तो ॲव्हलांचमध्ये आल्यावरती आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न केला, पण आम्ही जेव्हा त्याला शोधायला गेलो तर त्यावेळेला आमच्यावरती आणखीन ॲव्हलांच आला. तर त्यामुळे तो ॲव्हलांच त्याचं रेस्क्यू एफर्ट आम्हाला थांबवावं लागलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी आम्ही 3 वाजता सुरुवात केली. जनरली रेस्क्यू हे सकाळी लवकर करावं लागतं, कारण त्यावेळेला बर्फ घट्ट असतं. एकदा सूर्याची किरण आली की मग ते बर्फ विरघळायला लागतं आणि ते खालती येण्याची शक्यता वाढते. तर 3 वाजता आम्ही सुरुवात केली शोधायला आणि 4-4:30ला साधारणपणे 8-10 फूट खोदलं. तर त्याच्यातून एक कुत्रा बाहेर निघाला, त्याने शेपटी हलवली आणि पळून गेला. त्याला काही झालं नव्हतं. पण नंतर खालती त्याला जवळजवळ 15 फूट खालती गेला होता तो. त्याला तिथून आम्ही बाहेर काढला आणि तोपर्यंत पूर्णच्या पूर्ण वेदर पॅक झालं होतं आणि रस्ते तर ॲज इट इज बंद होते. म्हणजे द्रासमध्ये जे येणारे रस्ते आहेत, बऱ्याच वेळेला लोक द्रासला जातात, तर त्या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 फुटाचं बर्फ व्हॅलीमध्ये असतं. तर त्यामुळे रस्त्यांनी येणं जाणं पूर्णपणे बंद होऊन जातं. आणि जवळजवळ त्यावेळेला 12व्या दिवशी वेदर उघडलं आणि हेलिकॉप्टरमधून आम्हाला त्याची बॉडी बाहेर काढता आली.
पण साधारणपणे तिसऱ्या दिवशी मुलं घाबरायला लागली. चौथ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी रात्री माझ्याकडे रिपोर्ट आला सुधार मेजरचा कि साहब वो हमारे जवान बोल रहे कि ऊपर बंकर के ऊपर से किसी के पैदल चलने की आवाज आती है. मग आम्ही एका ऑफिसरला तिथे सांगितलं की तू रात्री जाऊन तिथे ड्युटी दे. मग एका ऑफिसरनी रात्री तिथे ड्युटी दिली. त्यांनी पूर्ण वेळ तिथे जागा राहिला. त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की काहीच होत नाही. तर म्हणजे ही भीती ही वाटते. भीती बऱ्याच वेळेला जवानांच्या मध्ये भीती असते. पण जर का तुम्ही स्वतःच्या एक्झाम्पलनी ती भीती जर का तुम्ही बाहेर काढलीत लोकांची तर मग ती भीती राहत नाही. पण मग आत्ता जे कोणी पॉडकास्ट बघतायत आणि ज्यांच्या मुलांना आर्मीमध्ये जायचंय त्यांना तुम्ही काय सांगाल की बिंदास पाठवा? हो, नक्की पाठवा. नक्की बिंदास पाठवा. काही शंकाच नाही त्या बाबतीत. इनफॅक्ट खरं तर मी छाती ठोकून सांगू शकतो की आर्मीमध्ये, मला आता आर्मीची माहिती आहे, नेव्ही एअरफोर्स बद्दल मी बोलू शकत नाही, पण आर्मीमध्ये जे तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं ते इतर कुठेही मिळणार नाही. आर्मीमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला कामराडेरी मिळते, एकमेकांना प्रत्येक जण सांभाळून घेतो, तुम्हाला आपल्या बरोबरचा कोणीतरी आपल्या पाठीत घाव घालेल याची भीती नसते, प्रत्येक जण तुम्हाला सांभाळून घेतो. म्हणजे अशी परिस्थिती असते एका इन्फंट्री बटालियनमध्ये की तुम्हाला घराला लॉक लावायची आवश्यकता नसते, सगळं काही उघडं असतं. खरं तर आम्ही तिथे बटालियनमध्ये 10 महिने तिथे राहतो आणि 2 महिने घरी जातो. तर त्यामुळे प्रत्येकाचे एकमेकांशी संबंध एवढे चांगले असतात की रिटायर झाल्यानंतर सुद्धा आम्ही अजूनही, मी आता गेल्या महिन्यात जम्मूला आमच्या बटालियनमध्ये गेलो होतो आणि अजूनही सगळेजण एकमेकांना मिठी मारून भेटतात आणि ती जी भेट असते ती वेगळ्याच प्रकारचा असतो अनुभव. तर त्यामुळे नक्की पाठवावं. पण दुसरी एक गोष्ट अशी आहे की नुसतं त्याच्या युनिफॉर्मला, मी त्याच मुद्द्याकडे येणार होती. कारण आता ते ऑपरेशन सिंदूर आणि हे सगळे वॉर होतात, मग मला आता किंवा काही चित्रपट बघून, म्हणजे खास करून उरी सारखे चित्रपट असतील किंवा एअरफोर्स वरचे काही चित्रपट असतील ते बघून पण मुलांना अट्रॅक्शन येत आहे किंवा त्यांना असं वाटतं की अरे मला युनिफॉर्मचं अट्रॅक्शन आहे, मला हे असं काहीतरी घालायचं, मला असं काहीतरी बनायचंय. त्यावरती मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, फक्त युनिफॉर्मचं अट्रॅक्शन असणं किती योग्य आहे? जेव्हा मी युनिफॉर्ममध्ये कुठच्याही शाळेत जायचो तर त्यावेळेला मला जाणवायचं की त्या मुलांच्या किंवा मुलींच्या डोळ्यामध्ये हे युनिफॉर्मचं एवढं आकर्षण असतं. म्हणजे जे मेडल्स लावलेले असतात ते मेडल असे ते बघत असतात की कुठे, मला वाटतं की त्यांच्या मनात असेल की हे मला कधी मिळतील. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मध्ये मी हे सुद्धा बघितलं की त्यांना त्या ग्लॅमरचं आकर्षण असतं, पण त्या ग्लॅमर मध्ये किती मेहनत आहे हे बऱ्याच जणांना कळत नाही. आर्मीमध्ये जाण्यासाठी आणि आर्मीमध्ये गेल्यानंतर सुद्धा खूप जास्त अभ्यास करावा लागतो. हे खरं तर मला आधी कोणी सांगितलं असतं तर मी कधी गेलोही नसतो. पण आर्मीमध्ये खूप जास्त अभ्यास करावा लागतो. कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असतात आर्मीमध्ये गेल्यावर. आणि इनफॅक्ट ही एकच अशी गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे की जिथे प्रमोशनसाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. तर त्याची तयारी असणं खूप आवश्यक आहे. त्याची जर का तयारी नसेल, म्हणजे अभ्यास करण्याची तयारी नसेल, तर मग ते कठीण होतं. पण याचबरोबर आणखीन एक गोष्ट अशी आहे की तो जो रुटीन 10वी पर्यंत 12वी पर्यंतचा जो अभ्यास असतो तो अभ्यास नसतो. इथे अभ्यास जो असतो तुमच्या आवडीचा प्रोफेशनल स्टडीज असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे रेग्युलर कामासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्यांचा अभ्यास करावा लागतो. बरोबर. म्हणजे अभ्यास हा तिथे जाऊनही करायचाच आहे, युद्ध करायचं नाही आपल्याला. तर युद्धासाठीच अभ्यास करायचा असतो. युद्धासाठी स्वतःला तयार करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये खरं तर जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक वेपनच्या कॅपॅबिलिटीज बद्दल माहिती नाही, दुश्मनच्या वेपनच्या कॅपॅबिलिटीज बद्दल माहिती नाही, दुश्मनच्या टॅक्टिक्स बद्दल जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं हे खूप आवश्यक आहे.
खरं. आता मी आजकाल म्हणजे ऑपरेशन सिंदूर असेल किंवा आत्ताचं जे वॉर सुरू आहे इराण आणि अमेरिका इस्रायल मधलं, ह्या ज्या वॉरमध्ये आम्ही बरेच मिसाईल्सची नावं वेगवेगळी ऐकतोय. कारगिल युद्धाच्या वेळेस काय वापरण्यात आलं होतं ह्याच्यातलं? हो, कारगिल युद्धामध्ये माझ्याकडे 2 कॉम्पोज मिसाईल्स होते. बरं. 2 कॉम्पोज मिसाईल्स होती आणि त्यांनी आम्ही दुश्मनची एक जो मी कॅप्चर केला .5220 तो त्याच्यामुळे आम्ही तो जमीनदोस्त केला होता. तर ते तुम्ही जिंकलेला? आम्ही तो जिंकलो. तर त्याच्यामध्ये आम्हाला त्या मिसाईलचा खूप फायदा झाला आणि आमचा जो मिसाईल डेट कमांडर होता खूपच अचूक निशाण होता त्याचा. आणि त्यांनी मला अजून आठवतं त्याचं नाव होतं फखरुद्दीन, लान्स नायक फखरुद्दीन होता तो. आणि त्यांनी पहिल्या एक मिसाईल फायरिंग खूप कठीण असतं आणि त्यांनी पहिल्याच मिसाईलला कनेक्ट केलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांचा एक दुश्मनचं एक तिथे त्यांनी 2 मजली तिथे बंकर बांधला होता. तिथे खालच्या मजल्यावरती ते राहायचे आणि वरच्या मजल्यावरती त्यांनी मशीन गन लावली होती. आणि बऱ्याच वेळेला त्या मशीन गनच्या वरती उभा राहून तो ऑब्झर्वेशन निरीक्षण करायचं. आणि त्या मोठ्याच्या मोठ्या बंकरला त्यांनी पहिल्या फायरमध्ये तोडलं होतं. क्या बात आहे. म्हणजे कारगिल मधलं युद्ध आहे आणि आत्ताची जी युद्ध आता आपण पाहिली गेल्या काही वर्षातली किंवा ह्या वर्षातली, तर मग तुम्ही ते कसं डिस्क्राईब कराल? हो, हे खरं तर ऑपरेशन सिंदूर किंवा US इस्रायल आणि इराणचं जे युद्ध आहे, दिस इज मोर ऑफ लॉंग डिस्टन्स वॉर. बरोबर आहे. एकमेकांच्या वरती लांबून ते मारामाऱ्या करतायत, पण पर्सनल गॅलंट्री इथे काही तिथे दिसत नाही. जसं कारगिलमध्ये होतं, तर कारगिलमध्ये इट वॉज फुट ऑन द ग्राउंड. जोपर्यंत तुम्ही आपला तिरंगा तिथे आपल्या ऑब्जेक्टिव्ह वरती जाऊन फडकवत नाही, तोपर्यंत तुम्हाला डिसायझिव्ह विक्ट्री मिळू शकत नाही. तर ती डिसायझिव्ह विक्ट्री मिळण्यासाठी इन्फंट्रीचा बुट ऑन द ग्राउंड खूप आवश्यक आहे. आणि त्यावेळेला तर आम्ही जेव्हा कारगिलमध्ये वरती चढत होतो, तर त्यावेळेला 1 नाही 2 नाही 3 दुश्मन होते आमच्याकडे. एक तर दुश्मन होता पाकिस्तानी सोल्जर. त्यांनी नुसते फायरिंग तर सोडा, त्यांनी नुसते दगड जरी खाली फेकले असते तरी आमचे प्रॉब्लेम झाला असता. दुसरं होतं ऑक्सिजन तिथे साधारणपणे 20% ऑक्सिजन आहे. आम्ही आता मी जो पीक कॅप्चर केला दॅट वॉज .5220. ऑलमोस्ट 17,000 फुटावरती तो फीचर होता. तर त्यावेळेला स्वतःच सगळं सामान घेऊन, वेपन घेऊन, ॲम्युनिशन घेऊन वरती चढणं हे खरोखर खूप कठीण होतं. आणि तिसरं म्हणजे थंडी. तिथे थंडी एवढी मरणाची थंडी होती की आमच्या वेळेला -42 डिग्री टेम्परेचर आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. तर त्यावेळेला जर का तुम्ही नुसतं ग्लोव्ह काढून रायफलच्या ट्रिगरला हात लावला तर तो लोखंडाला तुमचं बोट चिकटू शकतं आणि त्याच्यानंतर ते बोट जर का बाहेर काढायचं असेल तर त्याची कातडी सोलवटून निघते. तर अशा परिस्थितीमध्ये दुश्मनवरती हमला करून दुश्मनला त्याला जिंकणं हे खरं तर इंडियन सोल्जर इट्स व्हेरी कमेंडेबल. इट्स नॉट व्हेरी इझी टू गो अँड कॅप्चर दिस. ऍक्च्युली हॅट्स ऑफ आहे. खरंच. तर यशोतेज अकॅडमी पुण्यात तुम्ही आता हे सगळं ट्रेनिंग देताय तरुणांना, त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय कशा पद्धतीचं हे ट्रेनिंग असतं आणि यशोतेज अकॅडमीच का तुम्ही निवडली? मी रिटायर झालो 2020 मध्ये. त्याच्यानंतर मला 4 वर्ष एका सैनिकी शाळेत राहण्याचा संधी मिळाली. तर त्या सैनिकी शाळेत मला जाणवलं की मुलांच्या मध्ये शैक्षणिक क्षमता खूप चांगली आहे, परंतु आपली मुलं बऱ्याच वेळेला सॉफ्ट स्किल्स मध्ये पाठी पडतात. सॉफ्ट स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन्स, वर्बल एक्सप्रेशन, कॉन्फिडन्स, इंटेग्रिटी, या ज्या लिडरशिप क्वालिटीज आहेत तिथे ते कुठेतरी मागे पडतात. आणि म्हणून त्यांच्या वरती मी प्रयत्न केला तिथे आणि मला असं जाणवलं की त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. म्हणजे मी जे मुलांना आम्ही सांगायचो की मार्कांच्याकडे तुम्ही बघू नका, तुम्ही शिकायचा प्रयत्न करा. मार्क महत्वाचे नाही, तुम्ही जे शिकाल त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल. तर माझ्या शाळेतले असे बरेच विद्यार्थी होते की ज्यांनी संधी मिळून सुद्धा
चिटिंग केलं नाही आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्यांना जे काही मार्क मिळाले ते त्यांनी घेतले, पण त्यांनी चिटिंग केलं नाही. तर या प्रकारची इंटिग्रिटी मला तिथे रुजवता आली मुलांच्या मध्ये. तर ते जेव्हा केलं मी, त्याच्यानंतर मी तिथून रिटायर झालो आणि मी जेव्हा पुण्याला आलो तर त्यावेळेला मी यशोतेज अकॅडमीमध्ये बघितलं, इथल्या मुलांच्या मध्ये मला तो स्पार्क दिसला. म्हणजे ही मुलं खरोखर त्यांना अभ्यासाचा म्हणण्यापेक्षा एनडीएचा ध्यास होता आणि तो त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होता. त्यानंतर मी त्यांच्या तेजस सरांना भेटलो, ते तिथले संचालक होते तिथे. तर त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचं पॅशन जे मी बघितलं मुलांना शिकवण्याचं आणि मुलांना एनडीएला पाठवण्याचं. त्यानंतर एनडीए मध्ये YTA मी कल्चर बघितलं. तिथे मुलं सगळीची सगळी कामं स्वतः करतात. सगळ्या ऍक्टिव्हिटी, सगळ्या इव्हेंट्स आणि फंक्शन्स हे मुलं स्वतः ऑर्गनाईज करतात. मग त्यानंतर मी ठरवलं की इथे त्यांच्या लिडरशिप क्वालिटीजना आणखीन वाव देण्यासाठी इथे काम करता येईल आणि म्हणून मग तिथे जॉईन झालो. बरोबर. तुम्ही आता जसं म्हणालात की तुम्ही आता तिथे YTA अकॅडमीमध्ये जॉईन झालात, आता तरुणांना तुम्ही तिथे प्रशिक्षण देताय. इथे कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि ह्या प्रशिक्षणाचा लाभ त्या विद्यार्थ्यांना कसा होताना दिसतोय? ओके, आम्ही विद्यार्थ्यांना NDA साठी तयार करतो. NDA ची परीक्षा ही भारतातली सर्वात कठीण परीक्षा आहे. बरोबर. सर्वात कठीण परीक्षा म्हणजे तुम्ही कदाचित म्हणाल की IAS IPS च्या परीक्षेपेक्षाही कठीण आहे. आता एम्पिरिकली, स्टॅटिस्टिकली ही परीक्षा त्यापेक्षाही कठीण आहे. त्यापेक्षा कठीण यासाठी आहे की साधारणपणे IAS IPS ची जी UPSC परीक्षा असते, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा असते, त्यामध्ये 950 ते 1000 पैकी एक विद्यार्थी पास होतो. NDAच्या परीक्षेमध्ये 1250 पैकी एक विद्यार्थी पास होतो. म्हणजे स्टॅटिस्टिकली इट हॅज बीन प्रूव्हन दॅट दिस इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट, नॉट वन ऑफ द, इट इज द मोस्ट डिफिकल्ट एक्झाम इन द कंट्री. आणि यासाठी मुलांना तयार करणं हे खूप चॅलेंजिंग असतं. आता यासाठी परीक्षेचे 2 भाग असतात. एक असते रिटन टेस्ट, तिथे असतात 900 मार्क आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांना त्रास नसतो, पण 900 मार्क असतात त्यांच्या पर्सनॅलिटीसाठी. टोटल 1800 मार्कांची परीक्षा असते. तर हे जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची त्याचं जे काम असतं ते आम्ही इथे YTA मध्ये हे मी करून घेतो. आता त्यामध्ये आम्ही बरेचसे वेगवेगळे उपक्रम चालवतो. प्रत्येक विद्यार्थी हा दर महिन्यातून एकदा तरी पूर्ण 1000 विद्यार्थ्यांच्या समोर येऊन लेक्चर देतो. आता त्यामुळे त्याच्या व्हर्बल एक्सप्रेशन त्याचं सुधारतं, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. आता मी बघितले पहिल्यांदा जेव्हा ही मुलं येऊन उभी राहतात तेव्हा त्यांचे पाय थरथरा कापतात. ही 15-16 वर्षाची मुलं असतात, त्यांनी कधीच हे काम केलेलं नसतं. ह्या मुलं मुलींचे मी पाय थरथरा कापताना बघितलेले. त्यांना ततपप होतं. पण नंतर मी बघितलं की जवळजवळ 2 ते 3 महिन्यांनंतर या विद्यार्थ्यांच्या व्हर्बल एक्सप्रेशनमध्ये, कम्युनिकेशन स्किल्समध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. जेव्हा तुम्ही वारंवार तेच ट्रेनिंग देता तर त्यावेळेला मग ते तुमच्या अंगाशी जुळवून घेतात. तर इनफॅक्ट आर्मीमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही जेवढं जास्त ट्रेनिंग कराल तेवढं तुम्ही द मोर यू स्वेट इन वॉर इन प्रॅक्टिस द लेस यू विल ब्लीड इन वॉर. तर त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस करून घेतो. आम्ही विद्यार्थ्यांना यावेळेला गणपती उत्सवामध्ये एक कॉम्पिटिशन घेतली होती की ज्याच्यामध्ये त्यांनी मिलिटरी हार्डवेअर हा एक विषय दिला होता आणि त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी आपले राफेल, मिग, सुखोय यांचे मॉडेल्स बनवले. अॅपॅची हेलिकॉप्टर्स यांचे मॉडेल बनवले. मिसाईल्स, टँक्स, गन्स ह्यांचे मॉडेल्स बनवले आणि ह्याची दर दिवशी एका दिवशी टँकची कॉम्पिटिशन व्हायची, एका दिवशी गन्सची कॉम्पिटिशन व्हायची, एका दिवशी मिसाईलची कॉम्पिटिशन व्हायची. तर त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सर्व मिलिटरी हार्डवेअरबद्दल माहिती मिळाली. तर त्यामुळे म्हणून हे जे विद्यार्थी जेव्हा बाहेर जातात,
बाकीच्या कुठच्याही शाळांमध्ये असले प्रकार होत नाहीत. नाही तर त्यामुळे जेव्हा वायटीचे विद्यार्थी बाहेर जातात हे लगेच ओळखून येतात की या विद्यार्थ्यांच्या मध्ये काहीतरी वेगळं आहे, स्पार्क दिसून येतो. तर आता जसं स्पोर्ट्स झालं, स्पोर्ट्समध्ये हे विद्यार्थी स्वतःच अंपायरिंग करतात, स्वतःच लाईन स्किपिंग करतात, स्वतः स्कोर किपिंग करतात, स्वतः टाइम किपिंग करतात, स्वतः शेड्यूल बनवतात. पूर्ण मॅनेजमेंटचा त्यांना एक आखाडा कळून येतो कशा रीतीने करायचं. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे त्यांच्या लिडरशिप क्वालिटीजना वाव मिळतो. आणि या गोष्टी जेव्हा ते इंटरव्ह्यूला जातात, खरं तर ही जी वेळ आहे प्रत्येकाची 16 ते 17 वयाचं जे वय आहे हे वय अतिशय इम्प्रेशनेबल वय आहे. आणि या वयात तुम्ही काय करता हे ह्याच्यावरून तुमचं आयुष्य बऱ्याच प्रमाणात ठरवलं जातं. तर त्यामुळे हे इंटरव्ह्यूला जेव्हा जातात तर त्यावेळेला या वयात तुम्ही काय केलं ह्याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात. आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्वतःला एक्सप्रेस करणं खूप चांगलं जातं. आता हे झालं जे विद्यार्थी एनडीए पास करू शकतात त्यांना. परंतु एवढा कॉन्फिडन्स, एवढं चांगलं व्हर्बल एक्सप्रेशन आल्यावरती हे विद्यार्थी बाहेर कुठेही गेले तरी हे विद्यार्थी लगेच स्वतःची वेगळी एक पहिचान, ओळख दाखवू शकतात. तर त्यामुळे खरं तर YTA मध्ये आम्ही नुसते सोल्जर्स नाही पण एक सुजाण नागरिकही बनवतो. आता तुम्ही जसं म्हणालात की एनडीए ही परीक्षा अतिशय कठीण परीक्षा आहे, सगळ्यात कठीण परीक्षा म्हणजे एनडीएची परीक्षा असं म्हणायला बरोबर. पण मग ह्या परीक्षेला जर बसायचं असेल किंवा ह्या परीक्षेची तयारी करायची असेल तर साधारणपणे कधीपासून सुरुवात केली पाहिजे, कुठल्या वयापासून ह्या सगळ्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे किंवा हे ट्रेनिंग सुरू करायचंय, म्हणजे YTA मध्ये कधीपासून ट्रेनिंगला सुरुवात होते? ओके, YTA मध्ये आमच्याकडे 2 वर्षाचा इंटिग्रेटेड रेसिडेन्शियल कोर्स आहे. बरं. 10वीच्या नंतर 11वी मध्ये विद्यार्थी आमच्याकडे ऍडमिशन घेतात. आणि 11वी मध्ये म्हणजे आता तुम्ही जर का 2026 ची गोष्ट बघितली तर मे 2026 पासून 11वीचा कोर्स सुरू होईल. मे 2026 मध्ये 11वीचा कोर्स सुरू झाल्यावरती हे विद्यार्थी सप्टेंबर 2027 मध्ये त्यांची एनडीएची पहिली परीक्षा देतील. म्हणजे आमच्याकडे त्या विद्यार्थ्यांना एनडीए साठी तयार करण्यासाठी आमच्याकडे साधारणपणे 16 महिने असतात. तर त्या 16 महिन्यांमध्ये त्यांची एनडीएची पूर्णपणे आम्ही तयारी करून घेतो. त्यांच्या अकॅडमिक्स ची वेगळी तयारी असते. मी जनरली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे बघतो आणि एकंदरीत आम्ही विद्यार्थ्यांना एनडीए साठी तयार करतो. बरोबर. आणि ह्या परीक्षेसाठी आपल्याला यश प्राप्त व्हावं हे आपल्याला म्हणतात ना की एक मानसिकता तयार करून घेणं हे फार महत्वाचं असतं. त्यामध्ये तुमचा रोल आणि YTA रोल कसा असतो? खरं तर कुठच्याही गोष्टीच्या यशासाठी तुमची मानसिकता खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुमचा माइंडसेट एक काहीतरी मिळवण्याचा असत नाही तोपर्यंत तो ध्यास लागत नाही. आणि असं म्हटलं जातं की एनडीएच्या परीक्षेसाठी तुम्हाला जो आपण म्हणतो झपाटलेला असला पाहिजे. जोपर्यंत तो विद्यार्थी झपाटलेला नसतो तोपर्यंत त्याला ती एनडीएची परीक्षा पास होणं खूप कठीण जातं. आणि आता जे विद्यार्थी बघतो आमचे जे पास झालेले आहेत ते खरोखर झपाटलेले आहेत. आणि त्या म्हणजे अशी एक परिस्थिती असते की त्यांना एनडीएच्या व्यतिरिक्त ते दुसरा कुठला विचारच करू शकत नाही. तर त्याप्रमाणे त्यांची मानसिकता तयार होणं हे खूप आवश्यक असतं. आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवतो. YTA मध्ये अधिकारी घडवले जातात असं बोललं जातं, विद्यार्थी नाही तर अधिकारी घडवले जातात असं का? बऱ्याच वेळेला मी काही अकॅडमीज पाहिले आहेत की जे जवानांच्या मध्ये विद्यार्थ्यांना पाठवतात आणि ते सांगतात की आमचे इतके विद्यार्थी आर्मीमध्ये जॉईन झाले. पण आम्ही जेव्हा त्यांना पाठवतो आम्ही त्यांना एनडीएला पाठवतो. एनडीए आणि अग्निवीर याच्यामध्ये एक महत्वाचा फरक असा आहे की अग्निवीर म्हणजे तुम्ही जवानांच्या मध्ये जाताय आणि जवानांचं रिक्रुटमेंट आहे आणि यशोतेज अकॅडमी मधून तुम्ही एनडीए साठी पास होता. एनडीए मध्ये पास होऊन तुम्ही एक भारतीय सैन्यामध्ये किंवा नेव्ही एअरफोर्स मध्ये एक अधिकारी म्हणून, एक कमिशन्ड ऑफिसर म्हणून तुम्ही
रुजू होतात. तर हा एक दोघांमध्ये महत्वाचा फरक आहे. आणि अधिकारी आम्ही घडवतो म्हणजे आम्ही त्यांच्यामध्ये ऑफिसर लाईक क्वालिटीज ज्या असतात त्या एकंदरीत 19 ऑफिसर लाईक क्वालिटीज ज्या आहेत की ज्या SSB मध्ये चेक केल्या जातात. तर आम्ही त्यांना 2 वर्षाच्या इंटिग्रेटेड ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये या ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे करेज, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, एम्पथी, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स या घडवण्याचा प्रयत्न करतो. आणि या गोष्टी ज्या असतात ह्या एका कमिशन ऑफिसरसाठी आवश्यक आहेत. म्हणून असं आम्ही म्हणतो की आम्ही इथे अधिकारी घडवण्याचा प्रयत्न करतो. सर, SSB बद्दल मी ऐकलंय, पण SSB म्हणजे नेमकं काय आहे, त्यामागचं नेमकं सत्य कोणी सांगत नाही, तर त्याबद्दल काय सांगाल? SSB खरं तर त्याच्या मागचं सत्य एक सर्वात महत्वाचं सत्य असं आहे की तुम्ही SSB का पास होता हे तुम्हाला कळत नाही आणि SSB का फेल होता हेही तुम्हाला कळत नाही. आणि दुसरं एक सत्य असं आहे की सायकोलॉजी ही फक्त इंडियन डिफेन्स फोर्सेसमध्ये चेक केली जाते. बाकी कुठच्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आणि खूप कमी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, कॉर्पोरेट सर्व्हिसेसमध्ये सायकोलॉजी चेक केली जाते. अतिशय सायंटिफिक मेथडनी ही सायकोलॉजी चेक केली जाते. 5 दिवसांचा इंटरव्ह्यू असतो. जनरली IAS IPS चा इंटरव्ह्यू 1 तासाचा असतो, 2 तासाचा असतो कधीतरी. हा इथे 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. आणि 5 दिवसाचा इंटरव्ह्यू सरकारी खर्चाने तुम्ही तिथे जाता, सरकारी खर्चाने 5 दिवस तिथे राहता आणि तो इंटरव्ह्यू देता. आणि तुम्ही पास व्हा नका हो, पण प्रत्येकाने हा इंटरव्ह्यू साठी तयारी करणं आणि इंटरव्ह्यूला जाणं हे खरं तर खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यामध्ये आमूलाग्र फरक होऊ शकतो. आता असतं काय ह्याच्यामध्ये, तर ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा तिथे जाता तर तिथे एक OIR टेस्ट म्हणून तुमची सुरुवात होते. OIR चा अर्थ असतो ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट. आता ह्याच्यामध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न असतात. प्रश्न सोपे असतात, परंतु त्याच्यामध्ये तुमचा स्पीड खूप महत्वाचा असतो. किती तुम्ही फास्ट विचार करू शकता, किती त्वरित आपल्या रिॲक्शन्स देऊ शकता, हे त्याच्यासाठी महत्वाचं असतं. त्यानंतर तुम्हाला एक इमेज दाखवली जाते. ती इमेज बऱ्याच वेळेला अतिशय अस्पष्ट असते आणि त्याच्यावरती तुम्हाला एखादी गोष्ट तयार करायची असते स्वतःची, की म्हणजे त्याचा जो मध्यवर्ती प्रोटॅगोनिस्ट आहे तो तुम्ही आहात असं समजून तुम्ही त्याच्यावरती गोष्ट तयार करायची. त्यानंतर तुमच्या ग्रुपमध्ये जे बाकीचे 12 जण असतात त्या सर्वांना तुम्ही स्वतःची गोष्ट ऐकवायची आणि त्यानंतर त्याच्यावरती डिस्कशन होतं. त्या डिस्कशनमध्ये तुमची स्वतःची गोष्ट ही बाकीच्यांच्या पेक्षा कशी चांगली आहे हे त्यांना पटवून द्यायचं आणि नंतर तुमच्या ग्रुपचं एक कलेक्टिव्ह सोल्युशन तयार करायचं. यामध्ये तुमचे इनिशिएटिव्ह, लिडरशिप क्वालिटीज, ग्रुप डायनॅमिक्स या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि ही फक्त पहिली स्टेज आहे. जर का साधारणपणे 100-120 मुलं SSB साठी त्यांनी रिपोर्ट केला तर त्याच्यातले साधारणपणे 30 ते 35 विद्यार्थी हे पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या स्टेजसाठी जातात आणि बाकीचे 70% विद्यार्थी हे पहिल्या दिवशी घरी परत जातात. आणि त्याच्यानंतर मग त्यांची 3 दिवसाची SSB सुरू होते. ह्याच्यामध्ये सायकोलॉजी, ग्रुप टास्किंग ऑफिसर आणि इंटरव्ह्यू हे 3 महत्वाचे पडाव असतात. सायकोलॉजीमध्ये वर्ड टेस्ट असते, सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते, थीमॅटिक टेस्ट असते. म्हणजे तुम्हाला काही शब्द दिले जातात आणि 15 सेकंदांमध्ये तुम्हाला त्या शब्दावरती तुमचा रिस्पॉन्स सांगायचा असतो. आता बरं सोपं वाटतं, पण यापैकी बरेचसे शब्द हे निगेटिव्ह शब्द असतात. मर्डर, सुसाईड, नाईफ, फ्लड्स. आता या शब्दांवरती सुद्धा तुम्ही किती पॉझिटिव्ह रीतीने रिस्पॉन्स देऊ शकता. बरेचसे तुम्हाला सिच्युएशन दिल्या जातात, तर त्या सिच्युएशन वरती तुम्हाला 1 मिनिटात तुमचा रिस्पॉन्स द्यावा लागतो. किंवा एखादी तुम्हाला इमेज दाखवली जाते, त्या इमेजवरती तुम्हाला 3 मिनिटात तुमची एक गोष्ट तयार करावी लागते. तर या गोष्टींमुळे तुमची पूर्ण सायकोलॉजी टेस्ट केली जाते आणि तुमची सायकोलॉजी किती पॉझिटिव्ह आहे हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. त्याच्यानंतर ग्रुप टास्किंग ऑफिसर्स जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे अडथळे पार करावे लागतात. आता हे अडथळे इंडिव्हिज्युअली पार करता, तुम्ही कलेक्टिव्हली पार करता.
इंडिव्हिज्युअली त्याच्यामध्ये काही जास्त प्रॉब्लेम नसतो. जर का एखादा फिजिकली फिट असेल तर तो करून टाकतो सगळं. परंतु जेव्हा इतर लोकांना बरोबर घेऊन तुम्हाला ते अडथळे पार करायचे असतात तर त्यावेळेला तुमचं इनोव्हेटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, ग्रुप डायनॅमिक्स पुन्हा कामाला येतं आणि या गोष्टींवरती त्यांचं लक्ष असतं. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ग्रुप डिस्कशन करू शकता, किती चांगल्या पद्धतीने स्वतःच्या जे तुम्हाला लेक्चर दिलेलं असतं त्याच्यावरती 3 मिनिटं किती इफेक्टिव्हली बोलू शकता याच्यावरती होतं. आणि फायनली एक इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या पर्सनल तुम्ही आतापर्यंत जे काही केलं त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर असा एकंदरीत 4 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो आणि 5व्या दिवशी कॉन्फरन्स असते आणि कॉन्फरन्समध्ये तुमचा निकाल तुम्हाला सांगितला जातो. पण मग सर ह्याच्यामध्ये SSB मध्ये जेव्हा अपयश येतं तेव्हा तरुण कुठेतरी खचला जातो असं, मग अशा वेळेस त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल? There's always the next time. तुम्हाला एकदा अपयश आलं, अपयश किती वेळा देऊ शकतात SSB इंटरव्ह्यू? तुम्ही NDA साठी तुम्हाला 6 अटेम्प्ट मिळतात आणि त्याच्यानंतर तुम्ही CDS थ्रू जाऊ शकता. तर असे बरेचसे ऑफिसर्स आहेत, इन्क्लुडिंग सिनियर ऑफिसर्स आहेत की ज्यांनी स्वतःच्या 4थ्या, 5व्या, 6व्या अटेम्प्टला, एक महावीर चक्र आहे आपला गलवानचा, त्यांनी 11व्या अटेम्प्टला SSB क्लिअर केलं होतं. तर देयर इज ऑलवेज द नेक्स्ट टाइम. तर देशासाठी काहीतरी करणं हे महत्वाचं आहे. हेच खरं तर ह्या पॉडकास्टमधनं सांगण्याचा उद्देश होता. त्याचबरोबर सर स्वतः YTA ही पुण्यातली ही अकॅडमी आहे, म्हणजे यशोतेज अकॅडमी. इथे स्वतः प्रशिक्षण देतात. नक्कीच ज्यांना कोणाला पुढे जाऊन भविष्यामध्ये जर आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये जॉईन व्हायचं असेल त्यांनी ह्या अकॅडमीशी संपर्क साधायचा आहे. सर तुम्ही आलात मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात. कारगिल युद्धाबद्दल पुन्हा एकदा आठवणी ताज्या केल्यात, त्याबद्दल मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा मधुराष्ट्रक पॉडकास्टचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? पुढच्या भागात आपण भेटणार आहोत एका नवीन विषयासह. पण हा पॉडकास्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. तेव्हा तोपर्यंत नमस्कार.